बोला. मकाची स्टोरी अशी का 4,000चं बी, हम्म, 4,000ची खतं, हम्म, 4,000ची मशागत, असे 12,000 झाले. हम्म. त्याचं उत्पन्न मला 4,000 झालं. वाटे करायचे 2,000 गेले, 2,000 मला शिल्लक राहिली. तणनाशक तर ते वेगळेच, आणि ते त्याला ते मशागतीचं ते वेगळंच, इतर फवारण्या तर वेगळाच. फक्त 2,000 माझ्या वाट्याला आले. आणि पाणी भरायचं. पाणी भरायचे तो वाटे करायचं ते वेगळंच. असं एकदम जर कॅल्क्युलेशन मांडलं तर शेती नकोशीच आहे. त्याच्यावर करप्या रोग, त्यांना आज उत्पन्नाची झिरो परिस्थिती. मका करायला शेतकरी घाबरू राहिले. आज सिडकॉनची अवस्था अशी. आणि त्याचं बी करायची किती? इच्छाच नाही. बियाचाच भाव किती आहे? बी ब्लॅकनं बी 3,000 रुपये, आणि ते ब्लॅकनं घ्यावं लागतं. सिडकॉनचं बी मिळत नाही आज. ब्लॅकनं घेऊन 3,000 रुपये किलोचा रेट. शेतीतलंही परवडतं म्हणे, टेक्निकल शेती करायला लागते. काय म्हणते? याचा प्रयोग करायला 6 महिने जमिनीत या म्हणा, मातीत या 6 महिने. मग तुम्हाला शेती करायला काय मिळतं, शेती करण्यासाठी काय करावं लागतं? अहो, तुम्ही आता उत्कृष्ट शेतकरी आहे. कांद्याचा 1 बिघ्याचा खर्च सांगा मला. सांगा. खर्च सांगा. खर्च 25,000 रुपये खर्च जात असं शेवटपर्यंत. हो, 1 बिघ्याचा 25,000 रुपये खर्च आहे. थोडं मोकळं सांगा ना, रोपापासून सांगा. बऱ्याच आमच्या मित्रांना माहीतच नाही कांद्याला किती खर्च येतो. त्यांना माहीत नाही अजून. बाजारपेठेतले बियाणाचे दर, खताचे दर, औषधांचे दर प्रचंड येते. त्याला 18% GST, त्याचा 4 GST कमी झालेला नाही मेडिकलचा. बियाणांचा वाढता दर आहे, खतांचा दर वाढता दर आहे. आताच खत 200 रुपयाने वाढले. आता 200 वाढले, म्हणजे ते 2,000च्या टप्प्यात खतं गेले एक बोरी. आता 8,500 रुपये पाहिली बी भेटते. मजुरी त्याची 6,000 रुपये मजुरी. 8,500 रुपये पाहिली. हा, 5,000 रुपये लावायचे, गाडीवाल्याचे 1,500 रुपये. किती झालं बिघ्याला? एखाद्या? हा, 1,500 रुपये गाडीवाल्याचे, 7,000 5,000 रुपये लावायचे. काही जण 5,500 घेतात. बाहेरून माणसं आणायचे म्हणले 1,500 रुपये आरामशीर गाडीवाल्याचं भाडं. गाडी भाडं 1,500. आणि संध्याकाळी 100-200 रुपयाचा नाश्ता बायांना. हा 200 रुपये नाश्ता कोणी धरला नाही त्यामध्ये. हा प्रेमाचा आहे फक्त शेतकऱ्याच्या. बायांना नाश्ता सुद्धा संध्याकाळी द्यावा लागतो. पावडा, वडापाव, अवघड भूमी घ्यायची असते. भेळ. साधारणतः आपण जे पहिले लाल कांदे काढतो हा, ते बिघ्याला काय उत्पादन निघत आहे? काहीच नाही. एक 10 ते 15 क्विंटल निघतं. गोलटी जास्त प्रमाणात जाते, रोगाला बळी पडतो, वजन वाढत नाही, फुगवण होत नाही. धुक्का बादळा आणि याच्या परिस्थितीमध्ये ते नष्ट होतं. अर्धच उत्पादन निघत नाही पुरं. परिस्थिती एकदम त्या टोकाची झिरो आहे. खर्च मायनस मध्ये जात सगळं. खर्च सर्व मायनसमध्ये. खर्च करून शेतकरी कंटाळले. त्याला हातबल राहते. हातबल होत शेतकरी हातबल आहे. तर कसं आहे, शेजारच्यानं केलं आपल्याला करायचं म्हणून शेती पडून ठेवता येत नाही ना. पोट पाणी चालेल कसं? घरातलं तेल, मीठ, कपडा लत्ता हे चालेल कसं? किराणा चालेल कसा? मुलींचे लग्न, मुलांचं शिक्षण हे शक्य नाही आहे. कंबरड मोडण्याची अवस्थेत परिस्थिती आहे. आणि जे इंजिनियर वगैरे IT लोक आहे ना, घरातून बोलतात फक्त. ते फक्त घरातून आणि एसीतून बोलतात. आपण प्रत्यक्ष असे कृती मातीत या, प्रत्यक्ष कृती केल्यानं प्रत्यक्ष कृती करा. आणि नंतर नुसतं बोलण्यानं काय अर्थ नाही त्याचा. नुसतं बोलण्यानं काय ते अंडरग्राऊंड परिस्थिती ही त्यांना प्रत्यक्ष त्याची कृती कल्पना केल्यावर नाही. त्यांच्या सरकारचं समोर 100% दुर्लक्ष शेतीकडे, उद्योगपतींकडे लक्ष. जो बोलतो ना जास्त, तो कृती करीत नाही. हा, तो फक्त तोंडानं बोलतो. तोंडानं प्रत्यक्षात कृती केल्याच्या तोंडानं बोलण्याचं नंतर त्याचं फळ काय मिळतं? लय मोठं अंतर आहे त्याच्यामध्ये. एक्सपोर्ट बंदी, पूर्ण मकाला एक्सपोर्ट बंदी, सोयाबीनला बंदी, तांबाटीला बंदी, कांद्याला बंदी. 2014 निर्यात ठप्प आहे. 2014 सोयाबीनचा काय भाव होता? 2014 या परिस्थितीत होता. 4च्या आसपासच होता. आता मधून अचानक 500 वाढले होते. 7 ते 10, 8 गेले होते. 500-300 पर्यंत. आज काही राज्यामध्ये 3500 रुपये सोयाबीन. किती निघतं? 3500 रुपये. 1 बिघ्याला किती निघते सोयाबीन? 4 ते 5 क्विंटल निघतंय. हा. आणि अति पावसानं झालं असं तर 2 क्विंटल सुद्धा निघत नाही. वावरं पाण्याखाली गेल्यावर काय डोंबलं निघतंय. गोळे त्याच्या जवळजवळ 25 किलो. तर बियाण्याची किंमत तर 2500 रुपये असेल. मग अवघड. हो आहे छान. काही बियाण्याची किंमत 3600 रुपये, म्हणजे एकराला 3600 ते 4000 रुपये नुसते बियाला लागतात. 25 किलोचे 22,500 रुपये. सर्व फुले संगमची बॅग
सर्व उद्योगपती बियाणं मेडिकल आणि खतं हे सर्व उद्योगपती म्हणजे कंपन्याच घेऊन जातात शेतकऱ्याच्या हातामधून. किती हलकी आधी बाजार कांद्याला आहे ना 2-2.5 तरी बाजार पाहिजे तेव्हा शेती- शक्य नाही, त्याला 12 महिने एक्सपोर्ट एवढंच कारणीभूत आहे. एक्सपोर्ट शिवाय कुठल्याही शेतीच्या याला बाजार वाढणार नाही नाही. नाही वाढ. सोयाबीन असो नाही तर मका असो नाही तर कांदे असो. बाहेर मार्ग गेलाच पाहिजे.